विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ध्यास प्रबोधिनीमध्ये. आणि आज एका वेगळ्या कारणासाठी तुमच्या समोर येतो आहे, कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेज येत होते, कॉल्स येत होते की सर, येणारी जी राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे 2027 त्यासाठी थोडासा मेंटरशिप प्रोग्राम घ्या. कारण गडबड अशी झाली आहे थोडीशी, पॅटर्न तर बदललाय आपला मागच्या वर्षीपासून 2025 पासून आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला शिफ्ट झालेलो आहोत. आणि जे जुने ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारे विद्यार्थी होते त्यांची प्रिलिम्स अत्यंत तगडी किंवा त्याचा अभ्यास चांगला होता आणि मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला त्यांना थोडी अडचण येत होती. पण जे नव्याने विद्यार्थी इथं उतरलेत त्यांना एकतर प्रिलिमचा जो आपण काय म्हणतो त्याला आत्मा आहे तो सापडायला थोडासा वेळ लागतोय, किंवा जे विद्यार्थी नव्यानं युपीएससी कडनं एमपीएससी कडे शिफ्ट होत आहेत त्यांचा मेन्सचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला आहे, कारण त्यांनी आधी युपीएससी केलेली होती. परंतु राज्यसेवेच्या पूर्वचा जो काही आवाका आहे, जो ऑरा आहे, ते समजून घेण्यामध्ये थोडीशी अडचण आहे. त्यामुळं मागच्या वर्षभरामध्ये जे नवीन विद्यार्थी आले त्यांनी आपली रिव्हिजन बॅच वगैरे केली होती राज्यसेवेची भूगोलाची, तर त्या सगळ्यांच्या बोलण्यातनं असं आलं की सर, आम्हाला एक कॉन्क्रीट एक प्लॅन पाहिजे आणि आम्हाला एक मेंटरशिप पाहिजे की आम्हाला त्या दृष्टीने पुढे जाता येईल. आणि त्यामुळं पर्टिक्युलरली आपण येणारी 2027 ची जी आपली राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा आणि वनसेवा हे जे 4 केडर्स आहेत आपल्या गॅझेटेड ग्रुप ए आणि बी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये, त्यासाठीची राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा आणि वनसेवेची पूर्व परीक्षा 2027 साठीची सारथी मेंटरशिप प्रोग्रामची बॅच तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. आता ही बॅच असण्यापेक्षा हा डिटेल मेंटरशिप आणि गायडन्स प्रोग्राम आहे. त्यामुळे बॅच असं याच्यामध्ये लेक्चर वगैरे असणार आहेत का, तर पहिल्यांदा सांगतो याच्यामध्ये लेक्चर्स नाहीये, पण तुमच्या अभ्यासाला दिशा, डिरेक्शन आणि प्रॉपर गायडन्स देण्याची ही बॅच आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ज्यांना 2027च्या राज्यसेवेची आणि ह्या बाकीचे केडर जे आहेत, जे म्हणजे स्पेशली इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करतायत ते, आता ऍग्रिकल्चरच्या जागा येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे कृषी सेवेची तयारी करतायत ते विद्यार्थी, आणि वनसेवेची तयारी करतायत ते विद्यार्थी, आणि प्लस राज्यसेवा जे रेग्युलर करतात ते, या सगळ्यांसाठीची आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह जी सारथी मेंटरशिप प्रोग्राम बॅच आहे ती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, हे लक्षात घ्या. तत्पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की आता सध्याची परिस्थिती सेंद्रिय नेमका कसा आहे. आता आपण साधारणतः आपण आता जुलै थोडा संपत आला तर एक ऑगस्ट पासून लक्षात घेऊयात. ऑगस्ट तुमचा इथे आहे, ऑगस्ट 2026, आणि त्यानंतर आपण बोलतोय 2027च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेविषयी. त्यामुळे ही परीक्षा नेमकी कधी होणार आहे ही सगळ्यांच्या मनामध्ये एक पहिली शंका असणार आहे. मागच्या वर्षीची परीक्षा आपली 31 मेला झाली. 31 मे इतकी उशिरा शक्यतो जाणार नाही असं मला वाटतं. सध्याच्या ज्या काही चर्चास आहेत किंवा काही सोर्सेस आहेत त्यानुसार, पुन्हा एकदा सोर्सेस म्हणलं की वेगळं काहीतरी वाटतं, तर जे आम्हाला वरिष्ठांकडनं किंवा इतर माहितीच्या लोकांकडनं थोडीफार माहिती मिळाली त्यानुसार आत्ताची राज्यसेवेची पूर्व परीक्षा 2027 ची एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः असू शकते, याच्या शक्यता आहेत. काही जण तर असंही म्हणतायत की ही ऍड थोडीशी लवकर येऊन यंदा फेब्रुवारीमध्ये सुद्धा येऊ शकते. पण आता गंमत अशी आहे की राज्यसेवेसोबतच इतर काही केडर सुद्धा याच्यामध्ये ऍड झालेत गॅझेटेडमध्ये, त्यामुळे ते सगळं त्याची सेवा प्रवेश नियम वगैरे हे सगळं क्लिअर करून मग याची डिटेल ऍड करावी लागेल. पण तरी सुद्धा आपण धरूयात की एप्रिल 2027 मध्ये राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल. आधी असेल तर आपण त्यानुसार तशी प्लॅनची तयारी करणार आहोत. पण आपलं तर डिटेल टीचिंग जे आहे किंवा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तो आपण फेब्रुवारीच्या दृष्टीने करणार आहोत, एवढं तर तुमचं साधारणतः इथं नक्की आहे, आणि त्यानुसार आपल्या गोष्टी चालतील. त्यामुळे एप्रिल 2027 मध्ये राज्यसेवेची, वनसेवेची, कृषी सेवेची आणि अभियांत्रिकी सेवेची पूर्व परीक्षा आहे असं धरून आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे साधारणतः चालणार आहोत, हे लक्षात घ्या. मग आता इथून पुढचा प्लॅन काय असला पाहिजे तर ते आपल्यासाठी लक्षात घ्या. ओके, स्ट्रॅटेजी पहिली सांगतो. आता आपली बॅच फक्त आपण पूर्व परीक्षेची घेणार आहोत, मुख्य परीक्षेचे मेंटरशिप याच्यामध्ये नाहीये. परंतु माझं पर्सनली मत आहे किंवा आपल्या बॅचला जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना सुद्धा मी असं सांगेल ते डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत स्पेशली, आणि जे न्यू कमर्स आहेत त्या सगळ्यांनी इथं काय केलं पाहिजे. आता बघा, आपला ऑगस्ट महिना असेल, त्यानंतर सप्टेंबर आहे तुमचा, त्यानंतर तुमचा ऑक्टोबर आहे. हे 3 महिने जे आहेत स्पेशली न्यू कमर्स म्हणजे दिवाळीपर्यंत मी म्हणेल, साधारणतः इथं तुमची दिवाळी कुठतरी येईल, तर या दिवाळीपर्यंत तुम्ही पूर्व परीक्षेचा एकदम न्यू कमर्स असाल तर पूर्व परीक्षेचे किमान 2 विषय, 1 ते 2 विषय, आणि मुख्य परीक्षेमध्ये आता तुमचा एक एससी आहे आणि जीएस 1, 2, 3, 4 असे 4 विषय आहेत, तर त्या विषयांपैकी किमान 2 विषय तुम्ही इथं कव्हर करण्याची सध्या गरज आहे. तर तुम्हाला पुढे आपली एप्रिलमध्ये पूर्व परीक्षा झाल्यानंतर मेन्सला पुन्हा 4-5 महिने आयोग देतं, मिनिमम 4 महिने तरी देतं, जे की यावर्षी दिले. कारण 31 पहिला परीक्षा झाली, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आपले पेपर्स आहेत राज्यसेवा मेन्स सर्व्हिसचे, त्यामुळे 4 महिने तुम्हाला भेटतात. तर मला असं वाटतं की या 3 महिन्याच्या काळामध्ये तुमचे पूर्वचे 2 मेन विषय
आणि मुख्यचे 2 विषय झाले पाहिजेत. त्यातले पूर्वचे 2 कुठले करायचे, कसे करायचे ची कंप्लीट स्ट्रॅटेजी हे आपण सांगणार आहोत या 3 महिन्यांसाठीचे. तिथून पुढचं तर आपलं डिटेल असणारच आहे, पण मुख्यचे विषय 2 कुठले करायचे याच्याशी आपण प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल बोलून, मी याचा मेंटरशिप नाही घेणार, परंतु कुठले विषय केले पाहिजेत, मार्केटमध्ये सध्याचे गाईड कोणते त्या विषयासाठी चांगले, याबद्दलची सविस्तर माहिती मी तिथं सांगेल तुम्हाला. पण एक पर्सनली माझं मत आहे की एकदम कोरी करकरीत पाठी, म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल असेल आणि नवीन इंडिव्हिज्युअल तयारी करतोय तर त्यांना मला वाटतं की आतापासून पूर्व परीक्षेची तयारी व्यवस्थित केली पाहिजे. जे युपीएससी वाली लेकरं असतील आणि ज्यांना आता तुमची 25ला पण अटेम्प्ट दिला, 26ला पण अटेम्प्ट दिला, पण दोन्ही परीक्षांच्या प्रिम्सच निघाले नाही, तर त्यांना थोडं प्रीकडे जास्त लक्ष द्या. आणि जे जुने विद्यार्थी आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जे त्यांना प्री व्यवस्थित जाते, आता एखाद्या दुसऱ्या मार्काने गेली समजा 26ची, कारण पेपर अवघड आलता आणि याची तयारी नाहीये, तर त्यांनी मात्र इथं लक्ष देऊन इथंही लक्ष आपल्याला दिलं गेलं पाहिजे. आणि नवीन विद्यार्थी आणि युपीएससी विद्यार्थी त्यांनी तुम्ही पूर्वकडे स्पेशली लक्ष द्या, या काळापर्यंत हे लक्षात घ्या. आणि एक कुठं जुना किंवा नवीन कुठलाही विद्यार्थी असू द्या, परीक्षेला ग्रांटेड घेता येत नाही. एकदा का ऑक्टोबर संपला आणि त्यानंतरचा पुढचा काळ असेल त्यावेळेला तुम्ही मात्र कम्प्लिटली राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेकडेच लक्ष दिले पाहिजे, हे मी साधारणतः सांगतोय. जनरल तुम्ही बॅचला ऍडमिशन घ्यायला घ्या, हे वेगळे जनरल आत्ता अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तर त्याबद्दल आपल्याला हे डिसाईड करावे लागेल की मला काय करायचंय. बघा ना, एप्रिलमध्ये परीक्षा असेल तर हे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, आपण सध्या नोव्हेंबर घेऊ, नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे तुमचा, परत तुमचा जानेवारी आहे, परत फेब्रुवारी आहे आणि मार्च आहे. मी एप्रिल परीक्षेचा महिना तो घेत नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 4 आणि 4 8 महिने झाले तुमचे. एवढे 8 महिने तुमच्या हातामध्ये आहेत, एवढं मात्र तुमचं नक्की. त्याच्यामध्ये सुरुवातीचे 3 महिने हे तुम्ही प्रिलिम सोबतच मेन्सचा सुद्धा एखादा दुसरा मेन जीएसचा विषय आहे तो तुमचा कव्हर केला पाहिजे. एससीची प्रॅक्टिस सुद्धा चालू ठेवली पाहिजे. रायटिंगची प्रॅक्टिस आठवड्यातून किमान एकदा केली पाहिजे, हे आहे. आणि माझ्या सुद्धा मेंटरशिप प्रोग्राममध्ये स्पेशली राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी तुम्हाला बंबार्डिंग करण्यापेक्षा एका विषयाची स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी आपण डिटेल प्लॅन मध्ये घेणार आहोत, हे इथं लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे? आयडिया एक साधारणतः आली की परीक्षा नेमकी कशी होईल. आणि सुरुवातीच्या प्रत्येकानं जो डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतो, नव्या किंवा जुना कुठलाही असेल, त्यानं आत्ताच्या दिवाळीपर्यंतच्या किंवा ऑक्टोबर धरा आपण, या काळामध्ये किमान 2 जीएसचे विषय जे आहेत ते 2 जीएसचे विषय चांगले केले पाहिजेत. ऑप्शनल तर गेला त्यामुळे तो विषय येत नाही तुमचा, त्यामुळे जीएसच्या विषयांकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. क्लिअर आहे सगळ्यांना? सो या पद्धतीने गोष्टी आहेत. आता त्यानंतर बॅक टू बेसिक्स आपण आपल्या बॅचकडे येऊयात. आपली जी मेंटरशिप पूर्व परीक्षेची बॅच आहे तर ती कालावधी आपण ऑगस्ट पासून सुरू करतोय. साधारणतः 5 ऑगस्ट पासून आपलं याच्यामधलं पहिलं स्ट्रॅटेजी वाईज आपण लेक्चर जे आहे किंवा डिस्कशन जे आहे ते आपण अपलोड करणार आहोत आणि घेणार आहोत. त्यानंतर पूर्ण राज्यसेवा पूर्व परीक्षा 27 मग ती फेब्रुवारीमध्ये असू द्यात किंवा एप्रिलमध्ये असू द्यात, कुठल्याही पद्धतीची असली तरी आपण त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्यामुळे इथून पुढे त्या कालावधी दिला नाही, 7 महिने 8 महिने वगैरे असं काही नाहीये. संपेपर्यंत म्हणजे राज्यसेवेची पूर्व 27 होईपर्यंत आपली ही बॅच असणार आहे, लक्षात घ्या. आणि मुद्दाम मी इथं टॅगलाईन दिली आहे कारण इथं मी तुम्हाला काय म्हणतात तुमचा आपण गाईड, मेंटोर आणि तुमच्यावरती असं लक्ष ठेवून असणार आहे की तुम्ही हे केलं पाहिजे. केल्यानं होता हिरे आधी केल्याची पाहिजे आपली म्हणे. कष्ट करायची ज्याची तयारी आहे त्या कष्ट करणाऱ्या प्रत्येकासाठी आपली ही बॅच असणार आहे. म्हणजे माझ्याकडनं फुल स्ट्रॅटेजी, फुल प्लॅन या सगळ्या गोष्टी असणार आहेत, याच्याबद्दल वाद नाही. पण तुमची कष्ट करण्याची तयारी त्यात असेल तरच आपण परीक्षेच्या म्हणजे पूर्व परीक्षा पासून त्या पलीकडच्या टप्प्याकडे जाऊ शकतो, हे पहिलं लक्षात घ्यायचं आहे. कळतंय का सगळ्यांना? सो त्या पद्धतीने ही बॅच असणार आहे आणि त्याचं पुढचंही असणार आहे. आता एक आपण बॅच मध्ये नेमकं काय होणार, कारण बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की मेंटरशिप म्हणजे नेमकं काय करणार आहे आपण. मेंटोर या शब्दाचा अर्थ जरा सर्च करू. मेंटोर म्हणजे थोडक्यात तुमचा दिशादर्शक इथून पुढच्या कालावधीमध्ये. आणि हे का हक्कानं सांगतोय, हा जो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे सलग म्हणजे मागच्या 6 वर्षाचे पेपर्स काढून बघा, प्रत्येक पूर्व परीक्षा मी चांगल्या लीडनं पास आहे. आता ही एक माझी गोष्ट वेगळी, मी भूगोल आणि चालू घडामोडीसाठी विद्यार्थी बऱ्यापैकी आपल्याला फॉलो करतात, ती एक वेगळी गोष्ट आहे. परंतु या सगळ्या प्रवाहामध्ये मी स्वतः आहे, म्हणजे मी पोस्ट जॉईन नाही केली किंवा पुढच्या गोष्टी असल्या तरी सुद्धा मी परीक्षा हटकून देत असतो, स्पेशली फक्त राज्यसेवेची. का तर मी या प्रवाहामध्ये राहायचा प्रयत्न करत असतो. मी ज्या वेळेला तुम्हाला भूगोलाविषयी शिकवत असतो त्यावेळेला भूगोल हा मला परीक्षेत स्ट्रॅटेजिकली किती चांगला जमतो आणि त्यातून नवीन नवीन कल्पना, नवीन ट्रिक्स, नवीन कंटेंट हा तुमच्यासाठी मला कसा घेऊन येता येईल हा माझा नेहमीचा प्रयत्न असतो. त्यामुळे मी स्वतः या प्रवाहामध्ये आहे आणि मागच्या 5-6 वर्षामधला
माझा जो अनुभव आहे, त्यानंतर चांगल्या मार्कानं ही परीक्षा क्लिअर करण्याचा जो अनुभव आहे, लीड कसं घ्यायचं, प्रत्येक विषयाला टॅकल कसं करायचं, हा जो अनुभव आहे, हा अनुभव माझा अनुभव तुमच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल, हा प्रयत्न आपल्या मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून असणार आहे. कारण मला माहिती आहे की अर्ध्या एका मार्कानं पोस्ट जाण्याचं दुःख हे मला माहिती आहे, जे जुने विद्यार्थी त्यांना माहिती आहे. म्हणजे 2023च्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या निकालाच्या वेळेला माझी पोस्ट 0 मार्काने गेली, हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी त्यावेळेला खूप सफर झालो या सगळ्या कारणातलं. त्यामुळे अर्ध्या एका मार्काने निकाल जाणं, इव्हन 0 मार्काने पण निकाल जातात, तर त्यावेळेला कसं वाटतं हे मला माहिती आहे. त्यामुळे एक तुम्हाला दिशादर्शक या सगळ्या काळामध्ये असावा, हा माझा प्रयत्न आहे आणि त्यामुळे ही बॅच असणार आहे. याच्यामधनं मला फायदा किती होतो, आर्थिक किती, हे याच्यामध्ये महत्वाचं नाहीये. तुम्हाला आपकी नैया पार लागायला केली एवढं मी म्हणतो की ती आपल्यासाठी इथं खूप महत्वाची गोष्ट आहे. मग बॅच मध्ये नेमकं काय होणार हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, मी डायरेक्ट सांगणार नाही की इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी, वीकली प्लॅन असं. माझ्या बॅचचं पहिलंच वाक्य मी इथं दिलेलं आहे आणि ते इथं अत्यंत महत्वाचं. बघा बरं, इथं दिसतंय तुम्हाला, पहिलंच वाक्य आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा राज्यसेवा पूर्व 25-2000 आणि 2026चा जो पेपर आहे, या पेपरचं सविस्तर विश्लेषण करून आपल्याला पुढची स्ट्रॅटेजी करायची आहे. इंडिव्हिज्युअली तुम्ही सुद्धा 27ची तयारी करत असाल आणि तुम्ही 25चा पेपर दिलाय आणि 26चा पेपर दिलाय, तर या 2 पेपरचं डिटेल अनालिसिस केल्याशिवाय तुम्ही 27च्या अभ्यासाला लागू नका. आणि आपल्या बॅच मध्ये मेंटरशिप प्रोग्राम मध्ये सुद्धा आपण हेच पहिल्यांदा करून घेणार आहोत. आता ज्यांनी 25चा दिलाच नाही, 26चा दिला, तर त्यांना 26चा पेपर असेल. ज्यांनी 25 पण दिला, 26 पण दिला, पास नाही झाले, त्यांच्यासाठी हे 2 वर्षाचे पेपर असतील, हे लक्षात घ्या. आता याचं अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं हे लक्षात घ्या. अनालिसिस किंवा सविस्तर विश्लेषण हे लक्षात घ्या, सगळ्यांसाठीच आहे हे. की आता समजा मेरिट लागलं 2026ला 98 लागलं, त्यानंतर हे 2026चं मेरिट आहे तुमचं आणि 2025चं तुमचं मेरिट लागलेलं आहे, आय थिंक 116 लागलेलं होतं. तर हे 2 मेरिट तुमच्या समोर आहेत. आता बघा, 116 वरनं मेरिट 98 आलं, पेपर तोच होता, काठिण्य पातळी वेगळी होती, फक्त प्रश्न सारखेच होते. आता हे तुमचं 18 मार्कांनी कमी आलं, त्यामुळे हा पेपर तुमचा थोडा टफ कॅटेगरीमध्ये आपण टाकतो, जागा कमी असल्या तरी सुद्धा. आणि हा पेपर थोडासा त्या तुलनेमध्ये इझी कॅटेगरीतला होता. विषय आता तुमचे 7च आहेत, पर्यावरण धरला आपण तर तुमचे टोटल 7 विषय या सगळ्यामध्ये येतात. तर याचं अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे लक्षात घ्या. आता बघा, या दोन्ही परीक्षेमध्ये तुम्ही समजा पास झालेले नाहीयेत, आणि पास झालेलं नाही म्हणजे बघा, लय मार्कांनी तुमचं राहिलेलं नसते. तुम्हाला बघा 93, 94, 95, 96 असे मार्क असतील, मेल असेल तर, फिमेल असेल तर 88, 89, 90, 91 असे मार्क असणार आहेत, बरोबर ना. तर या सगळ्यांनी काय करायचं पेपरचं अनालिसिस बघा. समजा आपण सब्जेक्ट वाईज अनालिसिस घेऊयात. पहिला आपण घेऊयात हिस्ट्रीचा विषय येतो तुमचा. आता पहिली गोष्ट काय असते कुठल्याही विषयाची, हे सगळ्या विषयाला लागू पडतं. पहिला तुमचा कंटेंट जो आहे, म्हणजे प्रश्नाचा कंटेंट, तो प्रश्नाचा कंटेंट तुम्ही वाचलेला आहे का, ही पहिली गोष्ट. त्या प्रश्नापुढे लिहायचं, वाचलाय का कंटेंट, वाचला असेल तर त्याला टिक करायचं, हे झालं त्याचं प्रॉपर अनालिसिस. हे रीड करून झालं असेल तर तुम्ही त्याची रिव्हिजन प्रॉपर मध्ये केलेली आहे का, रिव्हिजन केली असेल तर हे, आणि तिथून पुढे हा प्रश्न तुमचा करेक्ट आला आहे का, हे 3. हे कुठं सगळा 100% सक्सेस रेट असेल तर, म्हणजे एखादा प्रश्न आला तो रीड पण केला होता, रिव्हिजन पण केली होती आणि करेक्ट पण होता. रीड केला असेल म्हणजेच तो तुमच्या नोट्स मध्ये होता का, ही पहिली गोष्ट झाली. हा झाला एक भाग. आता पुढचा भाग असा असतो दुसरा, तो प्रश्न तुमच्या नोट्स मध्ये असतो, मान्य आहे, तो तुम्ही रिवाइज करताना पटकन वाचलेला सुद्धा असतो, परंतु पेपरमध्ये तो प्रश्न तुमचा चुकलेला असतो. अशा वेळेला त्या चुकण्याची कारण तुम्ही ओरिजिनल पेपर जो दिलाय त्या पेपरमध्ये तिथं डाव्या साईडला लिहून घ्यायची. ती कारण काय असतात माहितीये का, गडबड झाली वाचायला, ऑप्शन नीट वाचला नाही, हिथं टिक केला पेपरात पण गोल करताना चुकला, इतक्या सिली मिस्टेक असतात, हे लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असतो, तुमचा अर्ध्या 1-2 मार्कांनी राहतं ना, तुमच्या पेपरमधला अभ्यास सगळ्यांचा बऱ्यापैकी सारखा असतो, परंतु तुम्ही सिली मिस्टेक किती टाळता याच्यावरती तुमचं मेरिट डिसाईड असतं. त्यामुळे लक्षात घ्या. आणि मानवी स्वभाव आहे, मानवी स्वभावाचं जागतिक लेवलचं कॅल्क्युलेशन केलं ना तर 2% कुठल्या ह्याच्यामध्ये ह्युमन एरर्स होतात. म्हणजे 100 प्रश्नांच्या पेपरमध्ये 2 प्रश्नांच्या ह्युमन एरर होण्यासाठी प्रत्येकाला वाव असतो. तेवढ्या फक्त आपल्याला कमी करायच्यात, त्या जितक्या कमी करू तेवढे आपले चान्सेस असतात. चला, एक दुसरं झालं, याची कारणं लिहिली आणि ही कारणं ओव्हरकम कशी, मग इथं होता रिव्हिजन पण केली, ती पण चुकला म्हणजे मी गडबड झाली, ती गडबड किंवा त्या चुका मला टाळायच्या, ही झाली आपली पहिली स्ट्रॅटेजी. दुसरी गोष्ट असणार आहे, हा प्रश्न तुमच्या नोट्स मध्येच नव्हता, त्यामुळे रिव्हिजन करण्याचा प्रश्न येत नाही आणि त्यावेळेला तो चुकला. अशा वेळेला असे प्रश्न असतात, म्हणजे याच वर्षी जिओग्राफीचा पेपर हा थोडासा टफ लेवलला आला, 15 पैकी 10 प्रश्न आले, तर मी यावेळेला चांगलं म्हणून तुम्हाला सांगितलं होतं 12, 13, 14 कडे जायला, वरचे 5 प्रश्न तुमच्या नोट्समध्ये नव्हते. आणि अशा वेळेला नोट्समध्ये नसेल, रिवाइज केला नसेल, त्यावेळेला सोडवायचा कसा, त्यावेळेला लागतो तुमचा अप्रोच. आता अप्रोच म्हणजे काय असतं, 4 पर्याय असतात, त्या 4 पर्यायातले 2 पर्याय तुमच्या ओळखीचे असतात. ते 2 पर्याय ज्यावेळेला तुमच्या ओळखीचे आहेत, ते 2 पर्याय
व्यवस्थित ताऊन सुलाखून घेऊन त्यापैकी एक उत्तर तुम्हाला लिहायचं, म्हणजे तो झाला तुमचा 50-50चा प्रश्न. कधी कधी असं असतं की तुमचा एकच पर्याय ओळखीचा असतो आणि 3 पर्याय ओळखीचे नसतात, ते झालं तुमचं 25-75 कॅटेगरीमध्ये. याची प्रश्न बरोबर यायची शक्यता ही वेगळ्या लेवलची असते आणि त्यातले काही प्रश्न तुमच्या बरोबर येतात आणि काही प्रश्न तुमचे चुकतात आणि यानुसार तुम्हाला त्याचं अनालिसिस करावं लागतं. त्यामुळे आता प्रत्येकानं जो कोणी विद्यार्थी असेल 27वी तयारी करणारा, तर त्याने हे लक्षात घ्या, कुठला हिस्ट्री असू द्या, जिओग्राफी असू द्या, पॉलिटी असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, इव्हन एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न असू द्यात, करंट अफेअर्स असू द्यात, या सगळ्यामध्ये सायन्स असू द्यात, तुम्ही तुमच्या नोट्स मधला कंटेंट होता का, नोट्स मध्ये कंटेंट असेल तर तुम्ही रिवाइज केलंय का, आणि तरी तुमचा बरोबर असेल तर यात अडचणच नाही आपल्याला. इतके काही प्रश्न बरोबर असतात तुमचे किमान 50% पर्यंत. पण इथं नोट्स मध्ये पण रिवाइज नाही केला आणि चुकला पण, त्याची कारणं लिहायची, का चुकला ते लिहून काढायचं, वेगळ्या पेनाने लिहा, 2-3 पेन वापरा, सिन्सिअरिटीची सवय लावा. नाही तर आपल्याकडे असतं बघा, काय नाही मला अभ्यास येतो, थोडं नीटनेटके पण असू द्या अभ्यास. मी असं म्हणत नाही की 2 पेन वापरल्यावरती चांगले मार्क पडतात, पण 2 पेन वापरल्यावरती तो कॉन्फिडन्स कॅरी करतो, माझ्या चुका कळतात आणि आता चुका कळणं ही आपली सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या अर्थी हे लेक्चर बघता त्या अर्थी मागच्या वर्षी काहीतरी राहिले आपलं आणि ते सुधारून आपल्याला पुढे जायचं, हे लक्षात घ्यायचं. आणि थोडं रोकटोक बोलतो ते गरजेचं आहे, कारण कुणीतरी कान पिरगळल्याशिवाय आपल्याला पुढच्या गोष्टी येणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं. ओके, तर ते एक लक्षात घ्यायचं. ओके, आता एक तर सगळं आहे ते येतंय, सगळं नाही ते येत नाही. आणि त्यानंतर मग आता नोट्स मध्ये पण नाही रिवाइज, नोट्स मध्येच नसेल तर मग याचे सोर्सेस कुठले एक्स्ट्राचे, हा प्रश्न नेमका डिझाईन कुठून झाला, माझा स्वतःचा जो सोर्स आता मी वापरतोय तो सोर्सच कामाला येणार आहे का. आता गंमत अशी आहे की तुम्ही जर लॉकडाऊनच्या आधीचे किंवा कोरोनाच्या आधीचे सोर्सेस वापरत असाल, जे जुने विद्यार्थी आहेत, आता परीक्षा भिमुख बदल झाले, तो प्रश्नांचे पॅटर्न्स बदललेले, त्यानुसार तुम्हाला अपडेट होता येते का, ते लक्षात घ्यायचं. आणि यासाठी कामाला येतात तुमचे रिसेंटचे पीवायक्यू. त्यामुळे या सगळ्यामध्ये पीवायक्यू अनालिसिस हा कंटेंट ऍड करायचा. पीवायक्यू अनालिसिस कंटेंट ऍड झाला की इथला जो रेशो आहे तो तुमचा वाढायला लागतो. म्हणजे मागच्या वर्षी तुमचे 50-50तले निम्मेच प्रश्न बरोबर आले, तर यावर्षी ते प्रश्न 60% बरोबर येतील, पुढच्या वर्षी 70% बरोबर येतील. असा रेशो वाढवायला आपल्याला हे पीवायक्यू कामाला ठरतात. असं प्रत्येकानं प्रत्येक विषयाचं राज्यसेवा पूर्व 25 आणि 26चं डिटेल अनालिसिस करायचं. आपल्या बॅचमध्ये मी त्या पेपरची चर्चा करणार आहे, त्यावरून तुम्ही ते अनालिसिस करायचं आणि अनालिसिस करून प्रत्येकाशी 1 to 1 बोलल्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी किंवा पुढच्या बॅचचा प्रोग्राम सगळ्यांसाठी एकत्र तो रन होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिला पॉईंट जो इथं सांगितलाय तो 25 आणि 26चं अनालिसिस केल्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल. ओके, दुसरा, आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या आतापर्यंत एमपीएससी एक्झाम मधील परफॉर्मन्सचा आढावा घेऊन स्ट्रॅटेजी. कारण बघा, एखाद्याचा एक विषय स्ट्रॉंग असतो, दुसरा विषय वीक असतो, सगळ्यांचेच तेच विषय स्ट्रॉंग असत नाहीत, सगळ्यांचे तेच विषय वीक असत नाहीत. त्यामुळं आपल्याला लक्षात घ्यायचं की प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कसा आहे. 25ला एखाद्याची प्री निघली असू शकते, पण 26ला पेपर हार्ड आल्यामुळे टाइम मॅनेजमेंट नाही झालं, स्ट्रेस मॅनेजमेंट नाही झालं आणि मग माझा मार्क राहिला आणि मग मी पास नाही झालो. तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल बोलावं लागेल, तिथं प्रत्येकाला काय अडचणी आहेत त्या विषयाबाबत ते जाणून घ्यावे लागतील आणि त्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी द्यावी लागेल. तर ते आपण इथं करणार आहोत. आणि म्हणून ऑगस्टमध्ये जरी बॅच सुरू होणार असली तरी सुद्धा सुरुवातीचे 10-15 दिवस मला प्रत्येकाशी इंटरॅक्ट करायलाच लागणार आहेत आणि त्यानंतर आपला ऍक्च्युअल जो प्रोग्राम आहे तो रन करायला लागेल आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. पुढे प्रत्येक विद्यार्थ्याचा आपण इंडिव्हिज्युअल स्टडी रिव्ह्यू शीट, आता हे एक लक्षात घ्या. आता हे असं वाटतं की नाही का, आता बघा तुम्ही सीबीएसई किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघल्यात, त्या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत एक नोटबुक दिली जाते बघा, रोजचा अभ्यास किती केला, काय केला, हे लक्षात घ्यायचं आणि हे गरजेचं आहे. 10वीला बघा आपण कसा अभ्यास करायचो, पाठ 5ला उठायचो, शाळेत जायच्या आधी 3-4 तास आपला अभ्यास व्हायचा. आता आपण तसं करत नाही, निवांत 7:30, 8, 9ला जातोय, मस्तपैकी एसएसला बसतोय, तितका अभ्यास होत नाही आपला. तर हे करायचं नाहीये. तो सिरियसनेस आणि सिन्सिअरिटी तुमच्याकडे आली पाहिजे. त्यामुळं आपल्याला हे आलं पाहिजे. रिव्ह्यू शीट देतोय. आता हे मी जरी इंडिव्हिज्युअल बघायला नसलो, तुम्ही तुमच्या घरी किंवा पुण्यात अभ्यास करत असला तरी सुद्धा एक लक्षात घ्यायचं, रिव्ह्यू शीट मध्ये म्हणजे लिटरली सकाळी 7 किंवा तुम्ही 8ला लायब्ररीत बसत असाल, 8 वाजल्यापर्यंत रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय काय केलेलं आहे हे प्रत्येक क्षणाची घडामोड त्यात लिहायची. आणि संध्याकाळी जाताना आपल्याला इथं एक स्टडी आवर्सचा कॉलम असणार आहे. स्टडी आवर्स किती झाले ते लिहायचे. किती असतील ते 6, 7, 8, 9 जे काय असतील तुमचे, ते वर्किंग गडी असतील किंवा गृहिणी असतील तर त्यांचे 4-5 असतील तर ते लिहायचे आणि स्वतः इथं मार्क द्यायचे. मी मार्क नाही देणार, इथं 10 पैकी स्वतःला द्यायचे. आज लय भारी अभ्यास झाला मास्तर माझा, तर त्यावेळेला 10 पैकी 8 मार्क द्यायचे स्वतःला. आज कमी अभ्यास झाला, 10 पैकी 5च मार्क द्या, लिहा तिथं आज का अभ्यास झाला नाही त्याचं कारण. हे स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, स्वतःचा रिव्ह्यू घेण्यासाठीच्या असणाऱ्या या रिव्ह्यू शीट आहेत. असंच नसतं, आढावा म्हणतो आपण त्याला. तर आढावा वेळोवेळी घेतला पाहिजे. आढावा घेतल्यानं आपल्याला आपल्या चुका कळतात, अभ्यासातली गती कळते आणि आपण योग्य मार्गाने चाललोय का हे सुद्धा कळतं. त्यामुळे रिव्ह्यू शीट असतील आणि त्यानंतर मग त्याचा फॉलोअप आपल्याला घेतला जाईल. ओके, आता ह्या 3 गोष्टी आपल्या फिक्स झाल्या की मग आपल्याला असणार आहे ऍक्च्युअल आपला मेंटरशिप प्रोग्राम रन होणार आहे. आता मेंटरशिप प्रोग्राम रन होणार म्हणजे आपण प्रत्येक विषयाचे लेक्चर घेणार का नाही,
तर प्रत्येक विषयाचा डिटेल प्लॅन देणार आहेत आपण. समजा इन एक्झाम्पलसाठी आपण एक घेऊयात की आता आपला विषय सुरू झालाय सायन्स. आता सायन्स म्हणजे सगळ्या गावाची भीती इथं. आता सायन्सची भीती तर आपण काय करणार आहे, 3 सेक्शन करणार. एक बायोचा सेक्शन, त्यानंतर एक तुमचा फिजिक्सचा सेक्शन आणि केमिस्ट्रीचा. अनालिसिस केलं तर आपल्याला कळतं की बायोवरती प्रिलिम्सला 20 पैकी 10 प्रश्न येतात, फिजिक्सला तुमचे 5 प्रश्न येतात आणि ढोबळ मानाने केमिस्ट्रीला 5 प्रश्न येतात. असं आहे, त्यामुळे वेटेज तुमचं बायोला जास्त आहे. मग आपण आपला जो 8 महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये मॅक्सिमम, कारण ह्याच्यामध्ये 100 पैकी 20 प्रश्न तुमचे इथले येतात, हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. आणि मग हे जर आपण स्ट्रॅटेजी करत असतो त्यावेळेला बायोकडे माझं वेटेज थोडंसं जास्त असलं पाहिजे किंवा एकूणच सायन्सचं वेटेज जास्त असलं पाहिजे. आपण त्यानुसार त्याला डे वाईज प्लॅन जो आहे त्यानुसार देणार आहोत. म्हणजे 8 महिने आपण प्रत्येक विषयाला जर एक महिना देत असेल तर सायन्सला तिथं 1.5 महिना देणं हे आपलं काम आहे. 1.5 महिना दिल्यानंतर तिथं कसा प्लॅन असणार हे लक्षात घ्या. ओके, समजा आता आपण 5 ऑगस्टला सुरू केला, 6 ऑगस्टचा दिवस आहे, तर 6 ऑगस्टला सकाळी 8 ते 1 हा आपला जीएसचा वाचायचा प्लॅन असणार आहे प्रिलिमचा. आणि त्याच्यामध्ये आपण देणार आहेत की तुम्ही बायोलॉजीचे एवढे टॉपिक वाचायचे आणि लय टॉपिक नसतात, दिवसाचे वेटेज वाईज 1 ते 2च टॉपिक द्यायचे, तेच वाचायचे. आता वाचायच्या आधी पीवायक्यू बघायचे किंवा नंतर बघायचे हे तुम्ही तुमच्यानुसार डिसाईड करू शकता. पण माझं एक साधारणतः म्हणणं असतं की तुम्ही कुठलाही प्रश्नसंच घ्या, 21,000 वगैरे किंवा बुस्टर पुस्तक घ्या, चालेल आपल्याला. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आधी प्रश्न वाचा, फक्त आन्सर्स बघू नका. प्रश्न वाचून तुम्ही तुमच्या कंटेंटकडे जायचं आणि कंटेंटकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याचे पीवायक्यू सोडवायचे. असं डेली आपलं काम असणार आहे. सुरुवातीचे काही दिवस आपण काय करणार आहे, 8 ते 1 एवढाच पूर्व परीक्षेचा अभ्यास करणार आहे, कारण सुरुवातीचे 3 महिने तुम्हाला मी मेन्सचा अभ्यास करायला सांगणार आहे. अशा पद्धतीनं त्याचा डे वाईज प्लॅन असेल. क्लिअर आहे सगळ्यांचं? सो इथून पुढची स्ट्रॅटेजी आपली अशी रन होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ऑल गुड? क्लिअर आहे सगळ्यांना? तर असा प्लॅन तुम्हाला इथं दिसेल प्रॉपर पद्धतीनं आणि तशी आपण आता बघा. मग अभ्यासाची स्ट्रॅटेजी झाली. मग सायन्स सुरू केला तर सायन्स विषय सुरू करायच्या आधी त्याचं ओरिएंटेशन लेक्चर होणार. नवीन विद्यार्थी असतील तर सायन्समध्ये काय करायचं हे माहित नसतं, त्यांना बुकलिस्ट किंवा त्यांचा सोर्स कुठला पक्का करायचा हे माहित नसतो. जुने विद्यार्थी असतील तर आमच्याकडे सोर्स माहित आहे पण स्ट्रॅटेजी पक्की माहित नसते, बरोबर आहे. आणि काहीच कळत नसेल तर एखादा सोर्स बदलायची गरज आहे तुम्हाला, तर सोर्स फायनलायझेशन ही 3 काम आपल्याला इथं करायची आहेत. ओरिएंटेशन झालं, स्ट्रॅटेजी झालं, सोर्स फायनलायझेशन झाले की मग आपल्याला अभ्यास करता येईल. आणि बॅचमध्ये शक्यतो माझ्या अनुभवानुसार मागच्या 5-6 वर्षांमधले किंवा 7-8 वर्षांमधले तर तिथं आपण बेस सोर्स जिथून प्रश्न टॅकल होतील तर असे टॅकल करायचा प्रयत्न करायचा. एक लक्षात घ्या, 11वी-12वी स्टेट बोर्डच वाचायचे, लुसंटच वाचायचं, प्लस तुमचं एक बेसिक पुस्तक वाचायचं, इतकं वाचणं शक्य नसतं आणि त्यातल्या त्यात ते लक्षात ठेवणं शक्य नसतं. बघा, सायन्सचे 20 प्रश्न येत असतील किंवा भूगोलाचे 15 येत असतील तर त्या 15 पैकी 10 प्रश्न हे बेसिक सोर्स मधून असतात. पहिलं तुमचं काम पाहिजे ते बेसिक प्रश्न बरोबर आले पाहिजेत आणि आपण त्याच्यावरती पहिले लक्ष देणार आहे. आणि एक्स्ट्राचे प्रश्न बरोबर आणण्याचे काम मग पीवायक्यू अनालिसिस आणि या सगळ्यात नव्हतं, हे लक्षात घ्यायचं. ओके, आता तिथं पण एखाद्याला समजा एखाद्याला सायन्स लयच अवघड जातोय तर त्यावेळेला मी पर्सनल लेवल एखादी बॅच किंवा रिव्हिजन प्रोग्राम जो आहे तो सजेस्ट करू शकतो. बाबा हे बघून घे, तुला फारच अडचण येत असेल तर, बरोबर. इथं काय कोणाचं प्रमोशन वगैरे करण्याचं किंवा माझं स्वतःचंही प्रमोशन करण्याचा हेतू नाहीये, पण जिथं आपण कमी पडतोय तिथं कुणीतरी या लेवलला आधीच अप लेवलला असेल ऍडव्हान्सला तर त्याचं गायडन्स घेणं कधीही चांगलं, हे लक्षात घ्या. कारण वेळ काय म्हणतो आपण कमी आहे आणि आपल्याला पटकन पास होऊन जायचे, तर जिथं गोष्टी सोप्या करून मिळत आहेत तितकं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेला सुरुवातीला अभ्यास सुरू केला 17-18ला त्यावेळेला अशा गोष्टी आम्हाला इझी मिळत नव्हत्या. आता तुमच्याकडे सगळी अनालिसिस उत्तरासहितची पुस्तक होती, आम्हाला स्वतःला करावं लागायचं. सुरुवाती काळात आमच्या प्रश्नपत्रिका अशा काळ्या कुळकुळीतून भरल्यात, कदाचित त्याच्यामुळे आमचे काही जी असे अत्यंत स्ट्रॉंग झाले ज्याचा अभ्यास आम्हाला साधारणतः करावा लागत नाही. दरवर्षी नवीन गोष्टींचा अभ्यास फक्त करावा लागतो, हे लक्षात घ्यायचं आहे. तर ते आपण इथं गोष्टी करूयात. त्यानंतर इथं सांगितलं आता रिव्ह्यू शीट दिल्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंतचा प्लॅन मी देणार की काय काय करायचं ते तुम्ही किती करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. कारण पहिलंच वाक्य कष्ट करायची तयारी असणाऱ्या प्रत्येकासाठी ह्या गोष्टीत. त्यामुळं मी 100%चं टास्क दिले, तुम्ही ते 60% करताय का 70% करताय का 80 करताय का 90% करताय हे दर आठवड्याला मी बघणारच आहे, पण प्रामाणिकपणे तुम्ही किती करताय याच्यावर तुमचा रिझल्ट आहे, हे लक्षात घ्यायचं. या पद्धतीने आपण गोष्टी पुढे जाणार आहोत. त्यानंतर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी कव्हर झालेल्या टॉपिक्सवरती रिव्ह्यू टेस्ट. आता रिव्ह्यू टेस्ट म्हणजे काय, दर आठवड्याला 100 मार्काची टेस्ट असं नाही, पण समजा तुम्हाला सायन्स बायोलॉजीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे टॉपिक दिलेले आहेत. आता माझा भूगोलाचा विषय मी एकदम सायन्स विषयी बोलतो कारण भूगोलात तर आपण बोलणारच आहे, त्याचा विषय नाही. तर हे टॉपिक दिले, तर या टॉपिकवरती आयोगाचे जे पीवायक्यू आहेत त्या पीवायक्यू मधला काही कंटेंट आणि आपल्या सोर्सेस मधला काही कंटेंट असं मिक्सचर करून त्याची टेस्ट दिली. टेस्ट कशासाठी, तुम्ही 7 दिवस प्रामाणिकपणे अभ्यास केलाय का हे बघण्यासाठी. ती टेस्ट तुमची आपल्या ऍपवरती अपलोड होईल, ऍपवरती झेरॉक्स काढायचा आणि टेस्ट सोडवायची, त्याचे मार्क्स लिहायचे, चुकलेल्या प्रश्नाचं अनालिसिस करायचं, ते आपल्या रिव्ह्यू शीट मध्ये लिहायचं आणि मग पुढे जायचं. हे करावंच लागेल.
लहान लेकरासारखा. मी म्हणतो आपला आयुष्यातला सगळ्यात बेस्ट अभ्यास प्रत्येकाने इयत्ता 10वीला केलाय आणि इयत्ता 10वीलाच तुमच्या आयुष्यातले सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला पडले. बरोबर ना? तो 10वी सारखा अभ्यास करू ना. 10वी सारखा अभ्यास केला तर पास व्हायचे चान्सेस जास्त आहेत, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. त्यामुळं ते बघूयात. रिव्ह्यू टेस्ट असेल आणि फॉलो म्हणजे काय, तर आपण एक ऍपमध्ये मी एक लेक्चर अपलोड करेल किंवा आपल्याला जमलं तर झूम लाईव्हला भेटता येईल आपल्याला, तर त्या पद्धतीने जाईल. आता मी पर्टिक्युलरली आता सध्या गावाकडनंच लेक्चर्स घेत असल्यामुळं तुम्हाला तसे रिव्ह्यू सेशन जे आहे ते ऑनलाईन असेल. आणि हा कॉलवरती मात्र आपण दररोज 5 ते 7 जण म्हणजे किमान रोज 5 जणांशी माझा किमान रोजचा संवाद असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण बॅचची प्रवेश क्षमता सुद्धा लिमिटेड ठेवणार आहे, कारण मला प्रत्येकाला रोज 5 म्हटलं तर आठवड्याचे 6 दिवस असं करून मला लिमिटेड कंटेंट ठेवावं लागेल, विद्यार्थी घ्यावे लागतील, जेणेकरून प्रत्येकाकडे लक्ष देता येईल. नाही तर तुम्ही परत म्हणता सर ऍडमिशन तर दिले पण इंडिव्हिज्युअल लक्ष देता आलं नाही, तर तसं नाही आपल्याला फक्त. आणि तुम्ही तितके सुज्ञ आहात म्हणजे प्रत्येक जण किमान इथं बॅचला ऍडमिशन घेणारा 20-21च्या पुढचा असेल, तर त्याकडे लक्ष द्यायचं असेल तर आपल्याला तुम्ही तितके सुज्ञ आहात, फक्त सांगितलं तर ऐकतो, या पद्धतीने गोष्टी चाललेल्या असतात, हे लक्षात घ्यायचं. ते आपल्याला फॉलो करायचं, लक्षात घ्या. पुढे मी विषय सांगितलेच बघा. आता सायन्स, करंट आणि हिस्ट्री हे 3 विषय का, तर बाकीचा जिओग्राफी असू द्या, पर्यावरण असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, पॉलिटी असू द्या, तुम्हाला तो ऑलरेडी सोपा वाटतो. गडबड तुमची होती हिथं, तर स्पेशली आपल्याला म्हणजे मी इंडिव्हिज्युअल जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा माझा सगळ्यात आवड विषय मला सायन्स वाटायचा. त्यामुळे मी सायन्सकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. फोबिया असला, काहींना सायन्स सोपा जात असेल नोट, पण काहींना ज्याला अवघड जातो हे सायन्स आहे. हिस्ट्री जमतं किंवा लय पाठांतरे म्हणून आपण एक तर जमतं म्हणून करत नाही किंवा लय पाठांतरे म्हणून करत नाही, तर त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. आणि करंट अफेअरची तर आपले बॅचेस आहे, तर त्या पद्धतीने आपण ते करूयात. त्यामुळे 3 विषयांकडे स्पेशल लक्ष, कारण हा 20 मार्काला, हा 15 मार्काला आणि हा पुन्हा 15 मार्काला 50 मार्क कव्हर हे 3 विषय करतात, हे लक्षात घ्यायचं आहे. कळतंय का सगळ्यांना? सो तिथं आपलं विशेष लक्ष देतोय आपण. आणि बाकी सगळ्यांसाठी इतर विषयांसाठी सुद्धा आपण स्ट्रॅटेजी वगैरे सांगणारच आहेत. त्यानंतर आता इथं बऱ्याच जणांचा विषय आहे, इथं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो जे सध्या पोस्टवर आहेत गट क च्या किंवा गट ब च्या, आणि ते करत पूर्वचा अभ्यास करतात, किंवा काही वर्किंग इंडिव्हिज्युअल्स प्रायव्हेटमध्ये असतात, काही गृहिणी असतात, घरचं सगळं सांभाळून करतात. तर त्यांच्यासाठी आता इथं 8 ते 10 प्लॅन दिलाय. तुम्ही काम करायचं की तुम्ही अभ्यासाला किमान रोजचे 5 ते 6 तास काढायचे, त्यातला किमान रोज 4 तास घड्याळी अभ्यास करायचा प्रयत्न करायचा. तुमचा प्लॅन आपण तिथं फ्लेक्सिबल ठेवणार आहोत. शेवटी करावं तर लागेल. 10 तास अभ्यास करणाऱ्या पोराशी तुमची स्पर्धा आहे, मान्य आहे मला, पण तुम्ही झोकून दिलं तर त्या 4 तासाचं कन्व्हर्जन 10 तासात करू शकता, इतकं नक्की आहे. त्यामुळे आपल्याला त्यानुसार थोडासा प्लॅन बदलावा लागेल. काउन्सिलिंग सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कारण आम्हाला म्हणजे लिटरली मी 2 ते 4 विद्यार्थ्यांशी रोज असं बोलत असतो की सर असं झालंय. म्हणजे कालच एका विद्यार्थ्याशी मी बोललो की त्याच्या अत्यंत जवळच्या मित्राची डेथ झाली आणि तो आता राज्यसेवेच्या मेन्सला आहे 6वीच्या, आणि त्यानं मला सांगितलं की सर डेथ झाल्यापासून मागचे 4 दिवस माझा अभ्यासच होत नाही, परीक्षा जवळ आली, इतर पुढे चालली, तर मला काय करावं हे कळत नाही. त्याच्याशी मी 15-20 मिनिटं बोलल्यानंतर तो शांत झाला. शेवटी जवळचा व्यक्ती गेल्यावरती वाईट वाटणार आहे, त्यातून बाहेर येऊन आपल्याला जे ध्येय गाठायचे तिथपर्यंत जाणं, तर ह्या गोष्टी अभ्यासाच्या काळात प्रचंड गरजेच्या असतात. माझ्या अभ्यासाच्या काळात मी यातून गेलोय, मला सावरणार कोणीतरी होतं, मला सावरणारे माझे मेंटर्स होते. तसं तुम्हालाही आता त्या काळामध्ये योग्य दिशा देणं, तुम्हाला कधीतरी खूप जड वाटतं, कधीतरी असं वाटतं की सगळं सोडून द्यावं, तर या काळामध्ये तुम्हाला इमोशनल आणि या सगळ्या स्ट्रेस मॅनेजमेंटचा जो आहे त्या सगळ्याच्या संदर्भानं ही मेंटरशिप कामाला येणार आहे. त्यामुळे अभ्यास ही 50-60% गोष्ट आणि हे सगळं 50-60% हे लक्षात घ्या, तर आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत. कारण ठरलं रोजचा 10 तास अभ्यास करावा असं होत नाही हो, प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे त्या गोष्टी मॅनेज करता येणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि इथं आम्ही मग तुमच्यासाठी खूप झोकून देऊन काम करणार आहे, हे लक्षात घ्या. काउन्सिलिंग असेल, तुमचे स्ट्रेंथ म्हणजे काय, तुमचे ठराविक विषय एकदम स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे तुम्ही पॉलिटी वाचलं की तुम्हाला जमतंय, तर तुम्ही पॉलिटीपेक्षा सायन्सकडे लक्ष दिलं पाहिजे. मग किंवा एखाद्याला इकॉनॉमिक्स वाटताना सिलेबस छोटा वाटतोय पण जमतच नाही त्यातले कन्सेप्ट, तर तुम्ही तिथे लक्ष द्या. एखाद्याला जिओग्राफी अवघड वाटू शकतो, तर तिथं ते जायचं आहे आपल्याला. करंट किती पाठ केलं तरी होत नाही आपल्याला, तर त्या अँगलनं आपली सगळी तयारी केली पाहिजे. सो इथं आपण स्ट्रेंथ आणि विकनेसवरती काम करणार आहे आणि इंडिव्हिज्युअली लक्ष देणार आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. आता इथपर्यंत सगळं झाल्यावर हा झाला अभ्यास. म्हणजे पॉईंट नंबर 1 पासून पॉईंट नंबर 9 पर्यंत आपण अभ्यास करतोय. पण सगळ्यात जास्त महत्वाचे पॉईंट आहेत पॉईंट नंबर 10 आणि पॉईंट नंबर 11. कुठला माहितीये का? एक्झाम हॉल मधलं तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट हे महत्वाचं आहे. अभ्यास भरपूर करतो पण पेपरला सर काय आठवलंच नाही. ह्या 2026 ला घोळ हाच झाला. ज्यांची 25 ला 116 मार्क होते त्यांना आता 98 मार्क पडले नाहीयेत. याचा सगळ्यात महत्वाचा गोळ झाला की त्यांना तिथलं स्ट्रेस मॅनेजमेंट जमलं नाही, किंवा एक्झाम हॉलमध्ये होणाऱ्या चुकांवरती त्यांना कंट्रोल करता आलं नाही. सिली मिस्टेक्स फार झाल्या, काही विषय अवघड झाल्यावरती पॅनिक मोड झाला. बऱ्याच वेळेला असं होतं की हिस्ट्री तुमचा कच्चा सब्जेक्ट असतो आणि हिस्ट्रीच
राज्यसेवेला पहिला सेटला येतो 1 ते 15 नंबरचे प्रश्न, आणि तुम्ही एन्शियंट केलेलं नसतं आणि एन्शियंटच्या मागच्या वर्षी 6 प्रश्न टाकून दिले त्यांनी. अशा वेळेला तुमचा पॅनिकनेस वाढतो सुरुवातीपासून आणि तो इतर प्रश्नांवरती परिणाम करतो. त्यामुळं ही जी स्ट्रॅटेजी आहे ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, हे एक लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर यापूर्वी दिलेल्या परीक्षांमधील चुका बघा, चुका सुधारल्या तर पास होणार आहेत, त्या चुका रिपीटेडली केल्या तर तुम्ही पास होणार नाही. त्यामुळे ह्या चुका कुठल्या, ह्या पहिल्याच अनालिसिसला आपल्याला कळलेल्या त्या चुका आणि अभ्यासातलं दुर्लक्ष किंवा सातत्याचा अभाव याच्यावरती काम करून आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायचे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, अभ्यास बऱ्यापैकी तुमचा असतो, तुम्ही जितक्या चुका कमी कराल तितकं तुम्ही रिझल्टमध्ये असता, जितक्या चुका जास्त तितकं रिझल्टच्या बाहेर असतात. तुम्ही स्वतः पडताळून बघा, हे 25-26 अनालिसिस केल्यावरती तुम्हाला कळेल, अरे 5 प्रश्न असे जे मी वाचलेले होते तरी सुद्धा मी चुकले. 5 प्रश्न म्हणजे राज्यसेवेचे 12.5 मार्क झाले. कळते का नाही तुम्हाला? 12.5 मार्क, तुमचा मेरिट राहिलेला असते अर्ध्या किंवा 1 किंवा 2 मार्कांनी. तर ह्या चुका कमी करा, जितक्या चुका कराल तितकं आपण त्या रेसमध्ये असणार आहोत, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. आणि ही जी बॅच असणार आहे आपलं ध्यास प्रबोधिनी ऍप आहे, त्याच्यावरती सारथी राज्यसेवा मेंटरशिप प्रोग्राम म्हणून बॅच असेल, ती बॅच तुमची आता अवेलेबल असेल, ती बॅच तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्ही ऍडमिशन घ्यायचंय, हे इथं एक लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, इथं तुमचे लेक्चर्स होणार नाही, वीकली मी 1 to 1 तुमच्याशी बोलणार आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, सोर्सेस कोणते वापरायचे आपण फायनल करणार आहे आणि आपल्याकडनं जो प्लॅन दिला जाणार आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इथे एक लक्षात घ्या, इथं तुम्ही किती प्रामाणिकपणे अभ्यास करताय, तुमची माझ्या प्रती असणारी अकाउंटेबिलिटी, कारण त्यासाठी मी तुम्हाला पैसे चार्ज करणार आहे, आतापर्यंत नाही सांगितलं, पण कुणीतरी आपल्यावरती वॉच ठेवतंय, कुणीतरी आपल्याला पाहतंय, हे करून अभ्यास करणं ही सगळ्यात मोठी अकाउंटेबिलिटी असते आणि ते आपल्याला करायचंय. कुठंच काय नाही केलं, स्वतः अभ्यास करता येतं, तितका सिरियसनेस राहत नाही. त्यासाठी हे वॉच डॉगच म्हणा, जसं तुम्ही पॉलिटीमध्ये पाठ केलेलं असतं, तर ते लक्ष ठेवण्यासाठी मी तुमच्याकडे आहे, रिव्ह्यूसाठी मी तुमच्याकडे आहे, अनालिसिससाठी मी तुमच्याकडे आहे, तर ते आपण इथं लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे आपण या पद्धतीने पुढे जाणार, लेक्चर्स नाही पण स्ट्रॅटेजी आणि बाकी सगळ्या गोष्टी इथं होतील. सो अशा पद्धतीने आपलं ही राज्यसेवेची मेंटरशिप प्रोग्राम असणार आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर फी किती, याच्यामध्ये आता एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला आता ऑगस्ट पासून मला जवळपास एप्रिल पर्यंत तुमचं मेंटरिंग करायचं आहे आणि आपण त्या यानं घेतली तर आपण याची फी सध्या ठेवलेली आहे ₹3000 फक्त. ओके, 3000 रुपये फी ठेवलेली आहे. पण या 3000 मध्ये आता 3000 देऊन काय तुम्ही मला सगळेच पैसे देताय असं नाही, किंवा मीही तुम्हाला माझ्याकडले सगळाच कंटेंट देतोय असं नाही, पण या सगळ्या काळामध्ये तुमचा सोबती किंवा सारथी असण्याचं काम करावं लागणार आहे आणि आपण ते त्या तडीला नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. किंवा ज्या लोकांनी माझ्या आधीच्या बॅच केल्या त्यांना माहिती आहे की आपल्याकडनं डिलिव्हर होणारा कंटेंट आणि गोष्टी ह्या अत्यंत प्रामाणिक असतात. आपण प्रत्येक विषयावरती प्रामाणिकपणे काम करतो आणि तुम्ही रिझल्टमध्ये असावा हे माझं असतं प्रयत्न, त्यामुळे ते एक लक्षात ठेवा. सो आपण त्या पद्धतीनं 3000 रुपये फी असणार आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे या 3000 मध्ये तुम्ही आपली जॉग्राफीची राज्यसेवेची बॅच आणि करंट 365 ही आपली एक नवीन बॅच लॉन्च होते, या 2 बॅचेससाठी तुम्हाला 30% सवलत असेल, हे लक्षात घ्या. म्हणजे राज्यसेवेची बॅच आपली 2299 आहे, त्या 2299 मधले जवळपास तुमचे 30% पैसे जे आहेत ते तुम्हाला डिस्काउंट कुपन दिलं जाईल, तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता. सेम तुम्ही करंटला घेऊ शकता, त्यामुळे इथं तुम्हाला फायदा होणार आहे. पण एक लक्षात घ्या, इथं सर फी कमी करा वगैरे, मला तुमच्याकडं इंडिव्हिज्युअली आणि वीकली पुढचे 8 महिने लक्ष द्यायचं असल्या कारणानं मला यातनं फार पैसे मिळतात असं नाहीये, कारण इथं एकदा बॅच अपलोड केली की मला एवढे पैसे मिळून जातात एकदा ऍडमिशन घेतलं की, मग तुम्ही लेक्चर बघा किंवा नका बघू, पण इथं आपल्याला अकाउंटेबिलिटी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. मी तुम्हाला माझ्याकडे असणारी प्रत्येक गोष्ट देतोय पास होण्यासाठी, पण तुम्ही किती मला त्या बदल्यात देताय अभ्यासाच्या माध्यमातून ही महत्वाचं आहे. आणि त्याला एक कृतज्ञता किंवा आपण त्याला म्हणूयात की तुम्हाला त्याचा सिरियसनेस यावा म्हणून आपण ही फी या निमित्तानं ठेवलेली आहे. नाही तर मार्केटमध्ये इकडे तिकडे तुम्हाला 100, 200, 250 रुपयांपासून बॅचेस दिसतील, पण त्याची तितकी अकाउंटेबिलिटी आणि सिरियसनेस राहत नाही. त्यामुळे आपण 3000 रुपये या बॅचची फी ठेवतो आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला बॅच इथं अवेलेबल होईल. आषाढी एकाच्या दिवशी पुन्हा एकदा या बॅचवरती इथं परत 10% डिस्काउंट असेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे तिथं त्या दिवशी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, ही एक गोष्ट आहे. तर तिथं पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित बघू शकता. ऑल गुड, क्लिअर आहे. आणि अधिक माहितीसाठी आपला टेलिग्राम नंबर हे आहे प्रेमराज चव्हाण, या टेलिग्रामला तुम्ही फॉलो करा. सोबतच आपला अकॅडमीचा नंबर आहे 9595951217, या नंबरला तुम्ही मला टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. इथं तुमच्या बाकीच्या शंकांचं निरसन केले जाईल. आणि या उपरोक्त मेंटरशिप बाबत तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला या नंबरवरती टेलिग्राम करा किंवा युजर नेम सर्च करू शकता @ध्यास प्रबोधिनी म्हणून.
तर या टेलिग्राम युजर नेम किंवा नंबरवरती मला तुम्ही मेसेज करा, तुमच्या अजून काही अडचणी असतील त्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आपण 5 ऑगस्ट पासून एक्झॅक्टली सुरू करणार आहे. पण एक लक्षात घ्या, इथं मात्र ऍडमिशन्स खूप लिमिटेड असणार आहेत आणि याची संख्या आपण फक्त 30 विद्यार्थी इतके ठेवणार आहोत. 30 विद्यार्थी आणि 30 विद्यार्थीच आपल्या बॅच, कारण 30 विद्यार्थी ठेवले तर मला प्रत्येकावरती इंडिव्हिज्युअल लक्ष ठेवून त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हा सगळ्यांना त्या बाबतीमध्ये मदत करता येईल. त्यामुळे 30 विद्यार्थीच आपले या बॅचला असतील हे एक लक्षात घ्या. त्यामुळे ज्याला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी पटकन ते ऍडमिशन करून टाका. त्यानंतर बॅच ऍपवरून आपली अनपब्लिश केली जाईल हे लक्षात घ्यायचं. ऑल गुड. सो या पद्धतीने आहे. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला या नंबरवरती टेलिग्रामला मेसेज किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. दोन्हीकडे तुम्ही सांगा, दोन्हीकडे तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. पुन्हा एकदा सांगतो, आषाढी एकादशी आपली मला वाटतं 26 तारखेला शनिवारी आहे, तर त्या दिवशी या बॅचवरती पुन्हा 10% ऑफ राहील. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे प्रेमराज चव्हाण, या चॅनलला तुम्ही फॉलो करा, म्हणजे तिथं तुम्हाला कुपन कोड वगैरे या सगळ्या गोष्टी येतील. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पास व्हायचं असेल तर कष्ट करावे लागतील आणि कष्ट हे सातत्यानं करावे लागतील. कारण कितीही पेपर अवघड आला, कितीही अवघड प्रश्न आले तरी सुद्धा पास होणाऱ्यांची संख्या तेवढीच असते आणि त्या पास होणाऱ्यांमध्ये आपल्याला सामील व्हायचंय आणि त्यासाठी ध्यास प्रबोधिनी तुमची सारथी होते. त्यामुळं कष्ट करण्याची तयारी असेल त्या प्रत्येकानं नक्की या बॅचला ऍडमिशन घ्या. प्रत्येकाला ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.